सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित पाम, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आत्ताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 3 डिसेंबर, वार रविवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यमविषयी आपण जाणून घेऊयात. 1 डिसेंबरला महोत्सवाला सुरुवात झाली असून आजचा 3रा आणि शेवटचा दिवस आहे. पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील DP रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये 3 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव पार पडतोय. या आरोग्याच्या महाजागरात ध्यानधारणा, योग, प्राणायाम, शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यपूर्ण आरोग्य, अध्यात्म आणि आरोग्य, तसेच संस्कृत योग, वैदिक मंत्र जप आणि मानसिक आरोग्य, मुद्रा विज्ञान आणि आरोग्य आदी विषयांवर विविध क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत. आजच्या कार्यक्रमात निखिल घोरपडकर, सौरभ गोडबोले, श्री एम हे भारतीय योगी, पतंजलीचे फाउंडर सेक्रेटरी आचार्य बालकृष्ण, याबरोबरच प्रियंका मोहिते, आशिष माने, उमेश झिपरे हे गिर्यारोहक, CA रचना रानडे, सूफी गायक मुख्तियार अली आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधील कलाकार हजेरी लावणार आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय ऐकणार आहोत याबद्दल जाणून घेऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28व्या जागतिक परिषदेत बोलताना 2028 मधील जागतिक पर्यावरण परिषद भारतात आयोजित केली जावी असा प्रस्ताव मांडलाय. राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा 6वा टप्पा शासनाने सुरू केलाय. याबद्दल सविस्तर ऐकूयात. आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांनी मास्टर प्लॅन तयार केलाय. बकासूर आणि सुंदर या बैल जोडीकडून नवरदेवचं पोस्टर लॉन्च केलंय. वैशाली आणि प्रज्ञानानंदच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. याबद्दल थोडक्यात ऐकूयात. शरद पवारांनी पटेलांवर पलटवार केलाय. ते काय म्हणालेत हे आजच्या चर्चेतील बातमीमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीने. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोलाचे भारत हे एक आदर्श उदाहरण असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2028 मधील जागतिक पर्यावरण परिषद भारतात आयोजित केली जावी असा प्रस्ताव मांडलाय. दुबईत सुरू झालेल्या 28व्या जागतिक परिषदेत बोलताना मोदी यांनी कार्बन शोषक निर्माण करण्यासाठी ग्रीन क्रेडिट या पुढाकाराचीही घोषणा केली आहे. या पुढाकारात लोकांचा सहभाग असावा असं याद्वारे सुचवण्यात आलंय. जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणण्यासाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे गाठण्याच्या योग्य टप्प्यावर असलेल्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होतो. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यामध्ये भारताने चांगला समतोल राखला आहे. पर्यावरण बदलाच्या समस्येचा सर्व देशांना सामना करता यावा यासाठी श्रीमंत देशांनी तंत्रज्ञान हस्तांतर करावे असे आवाहनही मोदी यांनी केलंय. भारताच्या पर्यावरण मंत्रालयाने 2 महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या ग्रीन क्रेडिट अभियानाप्रमाणेच ग्रीन क्रेडिट पुढाकार आहे. पडीक आणि नापीक जमिनींवर लागवड करणे, नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांच्या खोऱ्यांमध्ये वनीकरण करणे यांचा यात समावेश आहे. पर्यायी इंधनाच्या वापरावरही भारताचा भर असून हायड्रोजन क्षेत्राला प्राधान्य द्यावं असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलंय. हे सर्व उपक्रम नागरिकांच्या सहभागातून राबवावे असं मोदींनी सुचवलं असून पारंपरिक पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब हा देखील ग्रीन क्रेडिट पुढाकाराचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा 6वा टप्पा शासनाने सुरू केलाय.
6 डिसेंबरपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा शिक्षकांचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विविध संवर्गातील शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठी किंवा इच्छित जिल्ह्यात सेवा करण्यासाठी शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ इच्छितात. त्या दृष्टीने काही वर्षांपासून ऑनलाईन स्वरूपात ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे 6 डिसेंबरपर्यंत शिक्षकांना स्वतःच्या लॉग इन वरून अर्ज सादर करता येतील. शिक्षकांना संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे लॉग इन ID व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयानुसार देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बैठक घेतली. यावेळी त्यांनी युवा नेत्यांना बळ देऊ शकलो तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय. पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी करण्यापेक्षा आपण नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवले पाहिजेत. जर आम्ही आमच्या युवा नेत्यांना बळ देऊ शकलो तर आगामी निवडणुकीत तुम्हाला मोठे यश मिळेल. त्यामुळे आपण कामाला लागावे आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे की आपण हे करू शकलो तर आम्ही तरुण नेते उदयास येताना पाहणार आहोत, असं शरद पवारांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बारामतीचा देखील सहभाग आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष असणार आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. आदित्य उपग्रहावर असणाऱ्या स्विस उपकरणाने 2 दिवसांच्या काळातील सूर्याच्या किरणांचा अभ्यास करून त्यातील प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल काउंट मधील फरक नोंदवलाय. यामुळे आता आदित्य उपग्रहावरील 2 उपकरणे अगदी सुस्थितीत असून अपेक्षेप्रमाणे काम करत असल्याचं इस्रोने म्हटलंय. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल आज 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. भाजपकडून स्वतः वसुंधरा राजे खुद्द मैदानात उतरल्या आहेत, तर काँग्रेसकडून अशोक गेहलोत मैदानात आहेत. दोन्ही नेते अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जोर लावला जात आहे. आता निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी लग्नाळू तरुणांची कथा सांगणाऱ्या नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलंय. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच एका बैल जोडीने पोस्टर लॉन्च केलंय. बकासूर आणि सुंदर या बैल जोडीने हिरवा झेंडा दाखवत या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलंय. या चित्रपटात अभिनेता क्षितिज दाते नवरदेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. बुद्धिबळ खेळात भारताला गेल्या काही महिन्यात चांगलं यश मिळालंय. यात वैशाली रमेश बाबू आणि रवेश बाबू प्रज्ञानानंद या भावा बहिणींचाही मोठा वाटा आहे. या भावा बहिणींच्या नावावर आता एक मोठा विश्वविक्रम रचला गेलाय. 22 वर्षीय वैशालीने या स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुर्कीच्या MM तामेर तारिक सेल्बेसला पराभूत केलंय. यासह ग्रँडमास्टर किताब मिळवलाय. यामुळे वैशाली आणि प्रज्ञानानंद हे जगातील पहिलेच भाऊ बहीण ठरले आहेत ज्यांनी ग्रँडमास्टर किताब मिळवलाय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यावर पलटवार केलाय. मी जर पुस्तक लिहिलं तर मालिकाच निघेल असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यावर मी त्यांच्या पुस्तकाची वाट बघतोय. लोक पक्ष सोडून का जातात याच्यावर त्यांनी एखादा चॅप्टर लिहावा असं शरद पवारांनी म्हटलंय. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.